आज मी तुम्हाला खरबूजे सालीचं खत कसं बनवलं आणि कसं द्यायचं ते सर्व सविस्तर माहिती सांगणार आहे. व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, तुम्हाला माहिती कळेल. बघा, एका बकेटमध्ये हे तयार झालेलं खत मी 1 मग घेतलं. म्हणजे कसं करायचं ते तुम्हाला सांगते. खरबूजे साली बारीक बारीक कापून त्याच्यामध्ये आहे ना मी थोडासा गूळ टाकला. गूळ नाही टाकला तरी चालेल. तुम्ही खरबूजेच्या साली 3 ते 4 दिवस भिजत ठेवा. 3 ते 4 दिवस भिजत ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये 4 ते 5 पट पाणी टाकून आपण आपल्या झाडांना देऊ शकतो. आता याच्यात भरपूर घटक आहे ह्या सालीमध्ये, ते बघूया. आणि अशा पद्धतीने मी माझ्या सर्व झाडांना हे खत देत आहे. याच्यामध्ये काय राहते, सालीमध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम सारखे महत्त्वाचे घटक असतात. सेंद्रिय खत मातीची सुपीकता वाढवत असते. पोटॅशियम झाडांची मुळे मजबूत करतात. फळं फुलांची वाढ उत्तम होते. हे सर्व घटक ह्या सालीमध्ये असतात. जमिनीचा पोत सुधारते आणि जमीन भुसभुशीत होते. कॅल्शियम, मॅग्नेशियम घटक झाडांना निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या झाडांना अशा सालींचा उपयोग करू शकता. कारण घरामध्ये आपण फळं खाल्ल्यावर ह्या साली इकडे तिकडे न टाकून देता तुम्ही ह्या मातीतसुद्धा मिक्स करू शकता. आणि लिक्विड खत जर दिले तर हे लवकर झाडांना मिळते. आता द्यायचे कधी? आपण हे खत 4-5 दिवसातून, 8 दिवसातून दिलं तरी चालते. कारण हे एकदम पातळ स्वरूपात असते. आणि जसं आपण नारळ पाणी वगैरे पितो, लिक्विड पितो, त्याचा काही हे म्हणजे आपण कधी पण पिऊ शकतो. तशा पद्धतीने आपण हे खतंसुद्धा देऊ शकतो. आणि आता उन्हाळा असल्यामुळे असे लिक्विड खतं झाडांना योग्य प्रमाणात दिले ना तर झाडं व्यवस्थित राहतात. आणि माझ्या बागेमध्ये मी अशाच ऑर्गॅनिक खतांचा सर्वच झाडांना उपयोग करत असते. जे काही खतं निघते त्याच्यामध्ये असे एवढे गुणधर्म असतात की जे आपण साली टाकून देण्याच्या ऐवजी खतात रूपांतर करून आपण देऊ शकतो. कदाचित तुम्ही मातीत मिक्स केलं तरी चालेल, पण मी असं लिक्विड स्वरूपात दिलेलं आहे. फक्त साली जरी भिजत टाकल्या तरी त्याच्यात भरपूर गुणधर्म आहे, ते आपण झाडांना देऊ शकतो. मी थोडासा गुळाचा खडा याच्यासाठी टाकला की खताची प्रोसिजर लवकर तयार होते आणि खत तयार होते. अशा पद्धतीने बघा, आपण सर्व झाडांना थोड्या थोड्या प्रमाणात देऊया आणि झाडांची छान ग्रोथ होईल. अशा टाकाऊपासून टिकाऊ वस्तू झाडांसाठी केल्या ना तर खूप उपयोगाला येते. बघा, आता आपण सगळ्या झाडांना हे खत दिलेलं आहे. बागेमध्ये बरेच झाडं असल्यामुळे काही झाडांना आता दुसऱ्या दिवशी देणार आहे. पण अशा सालींचा मी वरच्यावर उपयोग या उन्हाळ्यात करत आहे. बाहेरून खतं, काहीच बाहेरचे खतं वापरलेले नाही आहे उन्हाळ्यामध्ये तरी. तसं पण मी बाहेरून कोणतेही खतं आणत नाही. लागले तर फक्त शेणखत वगैरेच आणत असते. बाकी खतं असेच सालींचा उपयोग करून. आणि यावर्षी मी भरपूर प्रमाणात असे मातीमध्ये मिक्स करूनसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे खतं केलेले आहे. ते व्हिडिओसुद्धा तुमच्यासमोर मी नक्कीच घेऊन येणार आहे. कारण ते भरपूर काम करते, मेहनत लागते. आणि तेव्हा तुम्ही एखादी कमेंट करताना तेव्हा खूप छान वाटते. म्हणून व्हिडिओला कमेंट करा. कमेंट नसेल होत तर एक लाईक तरी द्या. आणि त्याच्यामुळे प्रोत्साहन मिळून वरच्यावर मला व्हिडिओ बनवायला उत्साह येते. काही ताईंचे मनापासून आभार. त्यांना चुकतं माझ्या व्हिडिओला नेहमी कमेंट करतात. आणि मी सुद्धा उत्तर देण्याचं त्यांना प्रयत्न करत असते. माझ्याकडे जी माहिती आहे मी ते पोचवण्याचा प्रयत्न करते. बघा, हा अंगूरचा वेल किती छान नवीन ग्रोथ घेतलेली आहे वेलाने. कारण आपण एखादं झाड जेव्हा दुसऱ्याच ठिकाणी काढून लावतो ना, त्याला त्या दुसऱ्या जाग्यावर रुळासाठी बराचसा वेळ लागत असतो. आणि झाड पहिले रुळते, मग नंतर फळं फुलं येते. धन्यवाद.